तुम्ही आय-टीमध्ये असाल किंवा तुमच्या परिवारामध्ये कोणीही आय-टीमध्ये असेल तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण की आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलणार आहोत. ते म्हणजे हे जे आता सध्या आय-टी क्षेत्रामध्ये ले-ऑफ चालू आहेत आणि एआयमुळे जॉब धोक्यात आलेले आहेत ना, ह्याचा परिणाम रिअल इस्टेट मार्केटवर काय होऊ शकतो आणि पुण्यातलं मार्केट असू द्या किंवा आय-टी क्षेत्रातलं जे रिअल इस्टेट मार्केट आहे तिथे क्रॅश येऊ शकतो का, याच संपूर्ण गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. आणि आज आपण जे आहे ते थोड्या नंबर गेमवर बोलणार आहोत. इमोशनल राहून चालत नाही या ठिकाणी, कारण की इथे आपल्याला नंबर गेमवर जे आहे ते खेळायला लागतं. तर मित्रांनो, मी आहे श्रेयस, तुम्ही बघत आहात श्रेबान रिअल्टर्स. तर चला आता मुद्द्याकडे वळूया. आणि मुद्दा असा आहे की रिअल इस्टेटवर जे आहे ते आय-टीचा कशा प्रमाणामध्ये परिणाम होऊ शकतो हेच आपण आज जाणून घेणार आहोत. कारण की पुण्यामधलं जर एक बेसिक आपण मार्केट बघितलं तर त्यामध्ये 25 ते 40% जे होम बायर आहेत ना, ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जे आहेत ते आय-टी क्षेत्राशी निगडीत असतात. आणि आपण एक गोष्ट अनुभव केलेली आहे, ती म्हणजे जेव्हा आय-टी क्षेत्र एकदम छान करत असतं किंवा बूमवर असतं त्या टायमिंगला जे आहे ते रिअल इस्टेट मार्केट हे खूप स्ट्रॉंग असतं. तेव्हा फ्लॅट्सचे बुकिंग जे आहेत त्या खूप छान पद्धतीने जे आहेत त्या होत असतात. आणि सध्या मार्केट थोडंसं हे जे बबल, आय-टी बबल जे आहे किंवा ए-आय बबल जे आहे किंवा या सगळ्या गोष्टी ज्या समोर येत आहेत ना ए-आय बद्दलच्या, आय-टी क्षेत्र थोडंसं धोक्यात आहे. त्यामुळे आत्ता जो होम बायर आहे ना, तो फक्त भीतीमध्ये आहे. ते म्हणजे EMIचं भीती. EMIची भीती कशी, आपण एक थोडंसं कॅल्क्युलेशन बघूया. ते म्हणजे समजा एका आय-टी क्षेत्रातल्या एका एम्प्लॉईचं जी सॅलरी आहे ती 1.5 लाख रुपये महिना आहे आणि त्यांनी आता एक घर घेतलेलं आहे. ते म्हणजे 70,000 रुपये त्याला EMI जातोय. आणि ते 70,000 EMI भरत असताना समजा चुकून माकून त्याचा 2 महिन्यांनी जॉब गेला, तर पुढे येणारी जी भीती आहे ती म्हणजे तर EMI भरणार कसा, ही जी डोक्यात थॉट प्रोसेस चालू होते ना, त्याच्यामुळे सध्या जो आय-टी क्षेत्रातला क्राऊड आहे तो विचार करतोय की थोडं आपण थांबूया. थांबून जे आहे ना ते वेट अँड वॉच करूया आणि बघूया पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कशा गोष्टी होत आहेत, काय अमेरिकेसोबत डील होत आहेत का. जर ट्रेड डील वगैरे झाली अमेरिकेसोबत तर पूर्ण नॉर्मल सिच्युएशन होईल. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार जो आहे तो आय-टी क्षेत्रातला क्राऊड सध्या करत आहे. आणि त्याचा फरक काय पडलेला आहे तुम्हाला माहिती आहे क्षेत्रामध्ये, ते म्हणजे ज्या ठिकाणी काही महिन्यापूर्वी दर महिन्याला त्या प्रोजेक्टवर 20च्या आसपास बुकिंग होत होत्या ना, त्या प्रोजेक्टवर आता सध्या आपल्याला फक्त 10 ते 12 बुकिंग होताना दिसत आहेत. त्याच्या मागचं रिझन हेच आहे की आय-टी मधला क्राऊड सध्या शांत आहे, फक्त वेट अँड वॉचची भूमिका जी आहे ती घेत आहे. पण याचा अर्थ तुम्ही असं घेऊ नका की पुण्यातलं रिअल इस्टेट मार्केट पडलंय, प्राइसिंग कमी होते, तर तसं बिलकुल नाहीये. ह्याच्या उलट दुसरी गोष्ट होत आहे ती म्हणजे जो हे काय रेंटल जो फील्ड आहे ना, ती रेंटल फील्ड जी आहे ती वाढत चाललेली आहे. कारण की लोक आता घर तर घेत नाहीयेत, तर EMI वर न घर घेता तर आपण भाड्याने राहूया. तर भाड्याचं क्षेत्र जे आहे ते आता सध्या वाढत आहे. आणि काही काही ठिकाणी तुम्ही बघाल देखील की तिथे रेंटल जे आहे ते खूप जास्त महागलेलं तुम्हाला बघायला मिळेल. जिथे गेल्या महिन्यात गेल्या वर्षी काही 40,000 रुपये भाडं असेल तर यावर्षी 40, 45, 50 पर्यंत तुम्हाला भाडं बघायला मिळू शकतं. याचा परिणाम कशामुळे असा झालेला आहे, तर ते आहे हे संपूर्ण आय-टी मध्ये लोक जे आहेत ते सध्या एकदम शांत चित्ताने जे आहेत ते हे पावलं टाकायचा प्रयत्न करत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रिअल इस्टेट मार्केट हे याची काय जी ग्रोथ आहे ती काय डाऊन झालेली नाहीये भारतामध्ये. त्याच्या मागचं कारण असं आहे की ही जी पॉप्युलेशन वाढते आपली भारतातली, ती तर एक मोठी आहेच गोष्ट, समस्या नाही म्हणता येणार पण एक चांगलीच गोष्ट आहे. पण पॉप्युलेशन वाढते त्यामुळे त्याचं रिअल इस्टेटवर देखील आहे की घ्यायचंय घर बाबा. त्यानंतर लोकांचे लग्न होत आहेत, लोक गावावरनं जे आहे ते मायग्रेट होऊन पुण्यामध्ये येत आहेत. या संपूर्ण गोष्टीमुळे डिमांड तर आहे मार्केटमध्ये, पण जिथे कुठे जे आहे ते आय-टी क्षेत्रामध्ये ओव्हर प्राइसिंग झालेली आहे ना काही काही एरियामध्ये, तिथे थोडंफार करेक्शन जे आहे ते आपल्याला बघायला मिळू शकतं किंवा स्लो डाऊन जे आहे ते होताना आपल्याला दिसू शकतं. आणि त्याचा परिणाम असा आहे की आय-टी क्षेत्रात जिथे कुठं लोकेशन्स आहेत तिथे तुम्ही सध्या घर घेऊ नका. कारण की खरंच ही गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी प्राइसिंग ही अति प्रमाणात तिथे ठेवायचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे. अति प्रमाणात गोष्टींच्या किमती वाढलेल्या आहेत, तिथे तुम्ही जरा सांभाळून राहावं. आणि मी पर्सनली तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करेल की तुम्ही समजा घर घेताय कुठेही, तुम्ही समजा एखादा प्रोजेक्ट फायनल केलेला असेल तर तिथे तुम्ही त्याचे काहीतरी प्रश्न बघा. म्हणजे ते म्हणजे समजा बिल्डर आहे तर बिल्डरची लेगसी कशी आहे, फायनान्शियली तो स्वतः स्ट्रॉंग आहे का, त्यांनी अगोदरचे प्रोजेक्ट टायमिंगवर दिलेले आहेत का, या संपूर्ण गोष्टी चेक करा. आणि तुमचा
जो एरिया आहे, ज्या ठिकाणी तुम्ही प्रोजेक्ट फायनल केलाय, त्याचं फक्त जे आहे ते IT वर डिपेंडंट नाहीये ना, आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्ये तिथं काही काय होतं त्याला इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे तर बिल्ड होणार आहे की नाही, या संपूर्ण गोष्टीचा जो आहे तो विचार करा. आणि त्यानंतरच जे आहे ना ते तुम्ही फ्लॅट बुक करा. आणि असं कुठेही नाहीये डिमांड घटली भेटली, थोडंसं स्लो डाऊन झालेलं आहे, पण डिमांड नक्कीच आहे रिअल इस्टेटची, पूर्णपणे ढासळलेली नाहीये आणि ती ढासळणार देखील नाही. कारण की पुणेमध्ये सध्या खूप जास्त जे आहे ते प्रोजेक्ट्स आलेले आहेत, ग्रोथ खूप छान होत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर खूप जास्त डेव्हलप होत आहे आणि त्यामुळे जे आहे ते पुणे वन ऑफ द बेस्ट सिटी जी आहे ती होणार आहे इन्व्हेस्टमेंटसाठी, किंवा घर घेण्यासाठी स्वतःसाठी असू द्या किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि मित्रांनो, अशाच प्रॅक्टिकल व्हिडिओजसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी श्रेयस तुम्हाला रोज आता इथून पुढे भेटत जाणार आहे. तर मित्रांनो, तुमचं मत या विषयावर नक्की काय आहे ना ते कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.